मोहदवडे, मोहाच्या फळांची भाजी. आत्ताच मिळते. पाऊस येण्याची चाऊल म्हणजे फळं मिळतात. ह्याची फुलं पण असतात. फुलांपासून गुलकंद बनवला जातो, सरबते बनवतात, बरंच काही काही बनवतात. गोड असतात फुलं, खायला एकदम मधासारखी. त्याच्यानंतर ही फळांची भाजी आणि फळांची जी बिये आहेत ह्याच्या आतमधली, त्याचं तेल काढलं जातं आणि आदिवासी गावाकडे त्याचं तेल ते वर्षभर खातात. जंगलामध्ये उगवणारं अगदी घनदाट सावली देणारं झाड असतं आणि त्याचे फायदे खूप आहेत. म्हणजे फळं, बिया, फुलं, अगदी त्याच्या पानापासून पत्रावळीसुद्धा बनवली जाते. आता या कडकवाल्या बिया मार्केटमध्ये कातकरी बायका घेऊन बसतात आणि स्वस्त विकतात. घेऊन या अशा वेळी. बार्गेनिंग करू नका. औषधी आहे आणि ह्याच सीझनला फक्त मिळते. बियांची वरची स्किन काढून घ्यायची, बटाट्याची काढतो तशी. मधली बी काढायची आणि हव्या त्या आकारात ती चिरून घ्यायची. ही भाजी ज्या गावरान भाज्या असतात ना, त्या थोड्याशा बनवायला आहे ना, बिनखताच्या ज्या, त्या थोड्याशा कडवट, तुरट वगैरे चव असते त्याची. रानात उगवलेल्या असतात त्या, त्यामुळे त्या बनवताना काळजीपूर्वक बनवाव्या लागतात. म्हणजे उकळून घेऊन त्याचा तो रस आहे तो काढून टाकायचा. म्हणजे त्याचा कडूपणा, तुरटपणा किंवा विषारी काही गुणधर्म असतील तर ते निघून जातात. ह्याच्यात तसे विषारी गुणधर्म काहीच नाहीत. औषधी आहे ही भाजी. पोटासाठी चांगली आहे, थंड आहे आणि फायबरने भरपूर आहे.